कुठलाही उद्योग व्यवसाय नफ्यात आणायचा म्हणजे धंदा नफ्यात चालला पाहिजे तर म्हणजे काय? तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात का धंद्यामध्ये त्या गोष्टी आपण काटेकोरपणे जर पाळल्या तर आपला उद्योग व्यवसाय भरभराटी येते, नफा चांगला होतो. तर असाच एक धंदा दूध व्यवसाय की ज्यामध्ये काही गोष्टीचं काटेकोर नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीने पैसा मिळाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत की दूध धंद्यातील अशा काही गोष्टी आहे, महत्त्वाचे टप्पे आहे की जे जर तुम्ही काटेकोरपणे नियोजनबद्ध जर केले तर दूध धंदा नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच पुढे फॉरवर्ड करा. तर दूध धंद्यामधील 7 गोष्टी अशा आहेत की ज्या नियोजनबद्ध पाळल्या पाहिजे. मग तो दूध धंदा आपला म्हशीवरती अवलंबून असेल, गायीवरती अवलंबून असेल, म्हणजे गाय असो किंवा म्हैस असो, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या नियोजनबद्ध केल्या पाहिजे. यामध्ये काय काय आपण करू शकतो आणि कुठले असे 7 महत्त्वाचे टप्पे आहे. तर पहिला महत्त्वाचा टप्पा आहे की कमी मेहनतीसाठी काय केलं पाहिजे. तर मुक्त संचार गोठा केला पाहिजे. कमी कष्ट कमी खर्च. एकदम मुक्त गोठा जर तुम्ही केला आणि जनावरे जर स्वतंत्रपणे तिथं फिरू लागली तर 100% तुमची मेहनत कमी होणार. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुमच्या वाचणार आहे. तर जनावराचा ताणतणाव कमी होणार आहे, म्हणजे त्याला स्वातंत्र्य भेटणार आहे. तर जे कंपाऊंड तुम्ही केलेलं आहे मुक्त गोठ्यासाठी त्यामध्ये स्वतंत्रपणे ते विहार करू शकतं. त्याला पाहिजे त्या पद्धतीनं पाणी पिऊ शकतं. जेव्हा तहान लागेल त्यावेळेस पाणी पिऊ शकतं. आणि जनावर फिरल्याने काय होतं, तर जनावर फिरल्याने शरीर तंदुरुस्त राहतं, म्हणजे त्याचा व्यायाम होतो. व्यायाम झाला म्हणजे शरीर चांगलं राहतं. बरेचसे आजार तिथं नष्ट होता, गोचिड नष्ट होता. शेण काढण्याचा त्रास कमी होतो. जनावराला खरारा किंवा दररोज धुण्याचा त्रास कमी होतो. म्हणजे एकदम कष्ट कमी होता. फक्त जनावराला वेळेवरती खायला देणे आणि धारा काढणे, दूध काढणे, एवढंच काम तिथं शिल्लक असतं. म्हणजे तुमचे 80% आजार तिथं कमी होता, 80% गोचिड कमी होतो, सोड बांधणीचा त्रास 80% तुम्हाला कमी होतो, चारा वैरण वेळोवेळी टाकण्याचा त्रास कमी होतो. म्हणजे 2 टाईम चारा तुम्ही देऊ शकता तिथं, सकाळ आणि संध्याकाळ. बाकी दिवसभर फक्त टाकीमध्ये पाणी पाहिजे, त्याला पाणी पिता आला पाहिजे. सावलीचे नियोजन तिथं पाहिजे, म्हणजे लेबर खर्च पण तुम्हाला तिथं कमी येणार आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मुक्त संचार गोठा केल्याने कमी होतात. दुसरी गोष्ट आहे मुरघास निर्मिती. वर्षभरासाठी हिरवा चारा मुबलक प्रमाणात जर उपलब्ध पाहिजे असेल तर 100% मुरघास हा 100% केलाच पाहिजे. म्हणजे वर्षभरासाठी लागणाऱ्या चाऱ्याची सोय आपण स्टॉकमध्ये करून घेऊ शकतो. आणि स्टॉकमध्ये केल्याने काय होतं, वारंवार चारा कापण्याचा त्रास कमी होतो. नाही तर मग जनावरांना चारा कापायचा आहे, माणूस तिथे उपलब्ध नाही, आपण उपलब्ध नाही, बाकीचे कामं, या सगळ्यांचं नियोजन मुरघासामुळं काटेकोरपणे पाळता येतं. आणि जिथं हंगामी पाऊस आहे, म्हणजे 6 महिने पाणी, 6 महिने फक्त 3 पाणी, 12 शेतीला पाणी नाही, अशा ठिकाणी तुम्ही सिजनेबल 2 चारा पिके घेऊन, पाऊस पडल्यानंतर एक घ्यायचं, 2-2.5 महिन्याचं पीक झाल्यानंतर परत कटिंग करून परत तुम्ही चारा करू शकता. म्हणजे योग्य ते चाऱ्याचा स्टॉक तुम्ही हंगामी तयार करून मुरघास करून त्याचा वर्षभर वापर करू शकता. आणि साठवणुकीसाठी आज मुरघासाचे बॅग आलेले आहे. खड्डा तयार करून त्याच्यामध्ये प्लास्टिक पेपर वापरून तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉक करू शकता, बॅगांचं नियोजन करू शकता. म्हणजे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहे आपल्याला. म्हणजे हंगामी चारा पिकून आपण त्याचा स्टॉक करू शकतो, बाहेरून घेऊन त्याची वर्षभरासाठी सोय करू शकतो. हंगाम जिथं असेल तिथं चारा स्वस्त मिळतो. आता बऱ्याच आपल्या भागात दुष्काळ असल्यामुळे बाहेरून चारा आणावा लागला. हिरव्या मका, कापणीला आलेल्या मका खरेदी केल्या, आज जो 4,000-5,000 रुपये टनानं ऊस घ्यावा लागतोय, पण ज्यांनी त्यावेळेस स्टॉक करून घेतला 1,000-1,200 रुपये टनानं त्यांना तो चारा पडला.
बऱ्याचशा लोकांनी 50-50 टनाच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहे, 5-5 टनाच्या, 10-10, 12-12 बॅगा भरून ठेवलेल्या आहे. म्हणजे काय झालं, 1000-1200 रुपये खर्च आला म्हणजे 50-60 हजारामध्ये 50-60 टन चाऱ्याचे स्टॉक झाला. आज त्याच्यावरती 5-7 जनावरे ते सांभाळत आहे. म्हणजे एकदाच खर्च केला, मग परत आज घ्यायचं नाही. तर आज 10 टन ऊसाचे पैसे आणि 50 टन मक्याचे हिरव्या चाऱ्याचे पैसे आज बराबरीत आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक करू शकता. की दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, बाहेरून बाजारातून वारंवार जनावरं खरेदी केल्यापेक्षा स्वतःच्या गोठ्यामध्ये जी वासरी जन्माला येते तिचं योग्य ते संगोपन केलं, योग्य ते दूध दिलं, तर चांगल्या पद्धतीनं म्हणजे जातिवंत गाय निर्मिती ही तुम्ही गोठ्यावरतीच करू शकता. भरपूर प्रमाणात दूध जर त्या वासराला दिलं आणि सुलभ प्रजनन कशा पण करता येईल चांगल्या पद्धतीनं जातिवंत गाई निर्मितीसाठी अचूक रेतन पद्धती जर तुम्ही वापरली तर योग्य पैदास होईल आणि जातिवंत कालवडी तुमच्याकडे तयार होईल. आणि हल्लीच मी ऐकले बऱ्याच दिवसापूर्वी का आपल्याला गाय पाहिजे असेल तर त्या पद्धतीचे तूप पण मार्केटला आलेलं आहे. आपल्याला समजा आता एखाद्या गावरान गाय किंवा खिलार गाईला भरवायचं आहे तर खिलार पण लावता येतं आपल्याला, देशी लावायच्या देशी पण लावता येतं. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे जर्सी, HF, त्यानंतर गीर, तर असे स्पेशल कालवडच असे पण काही ट्यूब आलेले आहे. तर म्हणजे योग्य पद्धतीनं तुम्ही ते नियोजन जर केलं तर 18 ते 24 महिन्यामध्ये कालवडीचं वजन हे 250 ते 300 किलो म्हणजे क्विंटल, 2.5 ते 3 क्विंटल ती वजनाला तयार येते. आणि त्या वजनात तयार आली तर योग्य पद्धतीने लागवड तिची होते आणि परत पुढे 9 महिन्यामध्ये ती वासरू आपल्याला छानपैकी देते. हा झाला तिसरा महत्त्वाचा टप्पा. चौथा टप्पा आहे स्वच्छ दूध निर्मिती. चांगला पैसा कमवायचा असेल तर आपल्या गोठ्यावरती स्वच्छ दूध निर्मिती झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रतिजैविकांचा अंश नसला पाहिजे. दुधाचं भेसळ कुठल्याही पद्धतीचं झालं नाही पाहिजे. कमी जीवाणू असलेले, प्रतिजैविक कमी असलेले दूध जर तुम्ही डेअरीला नेलं तर चांगल्या पद्धतीनं रेट मिळतो. फॅट, SNF त्याला चांगला लागतो. आज गावागावात डेअऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला लांबवर 10-20 किलोमीटरवरती कुठं दूध विक्री करायची गरज नाही आहे. पण ज्यांचे उकाड्या आहेत ते पण चांगल्या पद्धतीने या धंद्यातून पैसे कमवत आहेत. आज अनेक कंपन्या अशा आहेत त्या अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक फ्री मिल्क म्हणजे प्रतिजैविक नसलेलं दूध घेतात आणि चांगला दर त्याला देतात. म्हणजे स्वच्छ दूध निर्मिती, कचरा घाण वगैरे त्याच्यात नको, SNF, फॅट या गोष्टी पाहिजे. पाचवा महत्त्वाचा टप्पा आहे आपला प्रतिरोधक उपाययोजना. म्हणजेच कुठलाही आजार येण्या अगोदर जर आपण त्याच्यावरती उपचार केलेला असेल किंवा लसीकरणचं वेळापत्रक असेल आणि लसीकरण जर आपण केलेलं असेल तर बऱ्याचशा आजारापासून जनावरांचं संरक्षण होतं. मस्टॅटिस म्हणजे दगडी किंवा इतर आजार गोठ्यात येऊ नये त्यासाठी आपल्याला लसीकरण करणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग 3 महिन्यानंतर ही केलीच पाहिजे. अनेक आजारांना जर आळा घालायचा असेल तर लसीकरण हे माध्यम अतिशय उत्तम आहे आणि त्याचं शेड्युलिंग करून आपण FMD असेल किंवा बरेचसे जे आजार येतात, लाळ्या खरकूत त्याला म्हणतात, किंवा अजून जे घातक काही आजार येतात त्यांच्यावरती उपाययोजना आल्यावरती केल्यापेक्षा जर लसीकरण केलेलं असेल तर आजाराचा प्रादुर्भाव त्या प्रमाणात होणार नाही. ही पाचवी गोष्ट आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे. आणि दगडी येऊ नये म्हणजे मस्टॅटिस होऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही CMT किट वापरून त्याची चाचणी करून घ्यावा. बायोसिक्युरिटी स्प्रे तुम्ही 6 महिन्यामध्ये केले पाहिजे. 3 महिन्यात जंतनाशक केलं पाहिजे, डिवॉर्मिंग केलं पाहिजे. आणि गोचिड, माशा याच्यापासून संरक्षण होण्यासाठी गोचिडची फवारणी असेल किंवा गोचिडचे इंजेक्शन, बरेचसे औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा तुम्ही नैसर्गिक त्याचा उपचार पद्धती अवलंबू शकता. आपल्या चॅनलवरती बी गोचिड निर्मूलनासाठी नैसर्गिक पद्धतीने कमी खर्चात कशा पद्धतीने उपाययोजना केली पाहिजे त्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहे. तुम्ही चॅनलवरती व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. 6वा आपला मुद्दा आहे स्वच्छ व निरोगी गोठा म्हणजेच तणावमुक्त पशु.
तणावमुक्त पशुपालन आणि चांगले दूध उत्पादन. गोठा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे, कोरडा असला पाहिजे. जनावराला बसण्यासाठी जागा ही कोरडी पाहिजे, म्हणजे जनावर तणावामध्ये येत नाही आणि तणावात जनावर जर नाही आलं तर दूध उत्पादन ही नक्कीच 1 ते 1.5 लिटरनं हमेशा जास्त मिळते. म्हणजेच कोरडी जागा, त्याला सावली पाहिजे, ऊन असेल तर सावली पाहिजे, थंडी असेल तर उन्हामध्ये बसण्याची सोय त्याला पाहिजे, पाऊस असेल तर त्या पद्धतीचा निवारा पाहिजे. म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये त्याला जागा कशी कोरडी उपलब्ध होईल, ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण होऊन तणावमुक्त जर जनावर असेल तर 100% दूध उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं आणि जास्तीत जास्त मिळतं. जनावर तणावाच्या बाहेर असेल तर योग्य वेळी माझावरती पण येतं आणि माझ भरवल्यानंतर लागण केल्यानंतर पण राहण्यात चांगल्या पद्धतीने त्याला मदत होते. आणि महत्त्वाचा 7वा टप्पा आहे. आज बरेचसे पशुपालक असेल किंवा मी त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी मी 4 ते 5 वर्ष दूध उत्पादन, डेअरी, मुक्त गोठा ह्या गोष्टी केलेल्या आहेत, पण काही कारणास्तव मला ते बंद करावं लागलं. कारण सर्व धंदे माणूस पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तर महत्त्वाचं आणि प्रकर्षाने ही गोष्ट टाळली पाहिजे की आपल्याकडं सर्व गोष्टींची नोंद पाहिजे. आपण गाय खरेदी केल्यापासून ती व्याली कधी, भरवली कधी, दूध किती देते, तिचं दुधाचं ॲव्हरेज शेड्यूल काय आहे, तिच्यावरती खाद्य खर्च आपला किती झालेला आहे, एकूण जनावरती आपला खाद्यांचा खर्च किती होतोय, उत्पन्न किती येतं आहे, आपला नफा किती होतो आहे किंवा तोटा किती होत आहे, आपल्याकडं कामगार किती आहे, डेलीचं दूध किती जातं आहे, रेतनाचा खर्च किती येतो आहे, लसीकरण असेल तर किंवा रेग्युलर डॉक्टरची फीज आपली जी असेल, या सर्व गोष्टींची ताळेबेरीज मांडायची असेल तर 100% आपल्याकडं नोंदवही पाहिजे, त्याच्यात सर्व नोंदी पाहिजे, खर्चाची ताळेबेरीज त्याच्यात केली पाहिजे. म्हणजे येणारा खर्च व येणारे उत्पादन याचा हिशोब जर असेल तर 100% आपल्याला कळेल का आपला धंदा फायद्यात चालू आहे का तोट्यात चालू आहे. हे कळण्यासाठी नोंदवही पाहिजे. अंदाजित हवाबाजी चावण्यात एवढा खर्च आहे, एवढं दूध येतं, एवढं माझं उत्पादन आहे, पण निव्वळ नफा तुमचा किती होतोय आणि रेग्युलर तुमचं दूध किती जातं ही सगळ्यांची नोंद जर तुमच्याकडं असेल तर 100% तुम्ही धंद्याला फायद्यामध्ये घेऊन जाण्यासाठी योग्य ते काटेकोर नियोजन करू शकता. म्हणजेच मी वरती सांगितल्याप्रमाणे 7 गोष्टींची जर काळजी तुम्ही केली तर तुमचा दूध धंदा हा प्रगतीपथावर जाण्यासाठी, नफ्याकडे जाण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. योग्य त्या दिशेने तुम्ही वाटचाल करत आहात असा त्याचा अर्थ होतो. तर ही जी दिलेली माहिती तुमच्या 100% उपयुक्त असेल असे समजून व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.